दोन्हीशे IPLच्या बाहेर झालात, कसं वाटते तुम्हाला? असं वाटतंय की बाबा भर चौकात जाऊन भोंगळ्यानं आंघोळ करा. कसले प्रश्न विचारतोय बाबन्या, वाईटच वाटणार झालं ना. अरे ज्याला अख्खं गाव पेलून गेलं असं सनरायझर्स हैदराबाद, ते पण आम्हाला कोलून टाकतोय, तर मग कसं वाटणार. आता काय गल्लीतल्या पोरांसोबत क्रिकेट खेळावं का, मला हेच कळणं झालं बघा आता. अरे माझी बायकोने ड्रीम 11ला टीम लावते तुला सांगतो, आणि त्यात 11 प्लेअरपैकी तिच्या टीममधल्या 10 प्लेयर आहे ना सनरायझर्स हैदराबादचे होते कालचे, आणि त्या एक प्लेअर पण मी नव्हतो. त्या म्हात्रेला घेतलं होतं. त्या म्हात्रेकडे लक्ष द्यायला, त्या म्हाताऱ्याकडे कोण लक्ष देणार बाबा. आता एवढ्या ट्रॉफ्या जिंकून दिल्या, काही इज्जत बिजत आहे का नाही आपली. आणि एवढ्या टेन्शनमध्ये येईन मी, तितक्या ते रायडू आणि रायनानं फोन करू रडायलेत, माझा थाला माझा थाला. अरे मी म्हणलं तुम्ही तुमची आय घाला, नाही तर घालं तुम्हाला भाला, नाही तर काय यार नाही डोकं. आणि अहो सासरचे फोन करून शिवाय द्यायला तुम्हाला काय सांगू. म्हणायलेत की बाबा आम्हाला जर माहीत असतं आमचा जावाई असा खेळतो तर मग आम्ही तर आमची पोरगी दिलीच नसती त्याला. इथं पूर्ण गल्लीत आमचा मजाक उडवायले. तर म्हणायलेत पळू पळू तिकडंच थकत असेल, घरी काय करत असेल म्हणायलेत. आता तुम्ही सांगा बाबा यांना काय म्हणावं मी. अहो निदान माझे ते 1-2 रन पडल्यामुळे तरी एवढा स्कोर व्हायला आहे, नाही तर RCBचा रेकॉर्ड तोडायला कमी पडले नसते बाबा या CSKवाले यावर्षी. जाऊ द्या, यंदाच्या पारीला आराम करतो, नीट 11 नंबरची गाडी पकडून घरला जातो, शेतामध्ये भुईमुग पिकवतो, आणि पुढच्या वर्षी माझ्या बायकोनी जर माझे गुडघे मजबूत ठेवले तर मग पुढच्या वर्षी परत एकदा खेळूया, त्यात काय जातं एवढं.